दिशा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात आज पहिली बैठक पार पडली। या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, स्मार्ट सिटी योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला। या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महानगरपालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा निर्धार करण्यात आला। शहरातील मोठमोठ्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मिळवण्यासाठी दिशा समिती कार्यरत राहील। केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकचा निधी आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत इमारतींबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे। मात्र हजारो रहिवासी बेघर होण्याच्या भीतीत आहेत। या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेना आमदार आणि खासदार कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करणार आहेत। श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आणि अफवा पसरवू नयेत असं सांगितलं। बाकी आमदार उपस्थित अधिकारी उपस्थित होते। महानगरपालिकेचे ग्रामीण भागात ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्याचा सविस्तर आढावा इथे घेण्यात आला। प्रधानमंत्री आवास योजना असेल, अमृत योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, अशा वेगवेगळ्या योजना, स्मार्ट सिटी मिशन असेल, या वेगवेगळ्या योजना त्याचा आढावा इथे आम्ही घेतला। आज खास करून शहरी भागाचा आढावा, सगळ्या महापालिकांमध्ये कशा प्रकारे योजना सुरू आहेत, उद्दिष्ट आहेत। सगळ्या महानगरपालिकांना मी एक सांगितलं आहे की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या। काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही, तर जागा कशा उपलब्ध होतील याच्यासाठी समन्वय करण्याचं काम जे आहे ते आम्ही करू कमिटीमधून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे। पण जे लक्ष आहे की प्रत्येकाला घर हे मिळालंच पाहिजे, हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते उद्दिष्ट पूर्ण होईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल। त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत ती स्वच्छ झाली पाहिजे। सगळ्या शहरांमधले डम्पिंग ग्राउंड जे आहेत जिथे मोठे मोठे डोंगर तयार झाले ते डम्पिंग ग्राउंड, मोठे मोठे डोंगर जे आहेत ते बंद झाले पाहिजे।